नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत मी आता बॉम्बची वायर कापल्या कापल्या बाबांना घट्ट अशी मिठी मारते आणि जाऊन शुभूला सुद्धा घट्ट अशी मिठी मारते. खूप तिला छान वाटलेलं असतं की बाबा शुभू आम्ही सगळेच काही वाचलो. तर आता शुभूने आणि श्रावणीने साहेबांना सोडवलेलं असतं, त्यांना जे बांधलेलं असतं ते पटापट सोडतात आणि आता साहेबांना फ्री केलेलं असतं. श्रावणीने आता साहेबांना त्यांच्या रूम मध्ये नेलेलं असतं आणि इकडे शुभूने स्वीटीला बघितलेलं असतं तर स्वीटी अजूनही बेशुद्ध असते. तिला उचलतो आणि पटकन हॉस्पिटलमध्ये नेतो. साहेबांवर उपचार चालू झालेले असतात. श्रावणी आता देवाला हात जोडते आणि म्हणते, देवा माझ्या बाबांना काहीच होऊ देऊ नकोस, कृप ठेव माझ्या बाबांना. आता डॉक्टर बघत असतात साहेबांना एक्झॅक्टली काय झालंय. साहेबांना फक्त बेशुद्ध केलेलं असतं. लगेच नाटकं करायला लागलेली असते. नंदा आत्या, बघा माझ्या भावाला काय झालंय, त्याला लवकर बरा करा डॉक्टर. नंतर अजिबात काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे. डॉक्टर बघवत नाही हो माझ्या भावाची ही अवस्था, लवकर बरं करा बरं त्याला. तुम्ही काका म्हणतो, नंदा अक्का जरा शांत हो ना, डॉक्टर तपासताय ना, तपासू दे की त्यांना, नको डिस्टर्ब करू, त्यांना व्यवस्थित तपासू दे, ते सांगतील काय झालंय. अशी शांत हो पृथ्वी, तूच सांग बरं विश्वंभरची अवस्था काय झाली, बघ तरी तू. बघू शकते मी विश्वंभरला असं नाटकं करत असते आणि आता रडत असते. काका म्हणतात, भैयाला काहीच होणार नाहीये, नंदा अक्का जरा शांत बसतीत का, आणि आई अंबाबाई असताना केसालाही धक्का लागणार नाहीये, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको बरं. बाहेर चल नंदा अक्का, बाहेर चल, मी थांबते थोडा वेळ याच्याजवळ, नको तू बाहेर चल. आलेला असतो आणि बाजूच्याच रूम मध्ये स्वीटीला सुद्धा ऍडमिट केलेलं असतं. साहेब कसे आहेत, श्रावणी म्हणते बरे आहेत आता. श्रावणी आता म्हणते, डॉक्टर माझ्या बाबांना कधी शुद्ध येणार आहे, ते बरे तर होणार आहे ना. डॉक्टर म्हणतात, डोंट वरी, काहीच झालेलं नाहीये त्यांना, आता शुद्धीवर येतील बघा. डॉक्टर म्हणतात, सगळ्यांनी बाहेर जा, आम्हाला आमचं काम करू द्या बरं शांतपणे, डिस्टर्ब नकोय कोणाचा, सगळ्यांनीच बाहेर जा. शुभूने आता श्रावणीला साहेबांच्या त्या रूम मधून बाहेर आणलेलं असतं, कारण डॉक्टरांनी सगळ्यांनाच बाहेर काढून दिलेलं असतं. जरा शांतता ठेवा आणि बाहेर जा, आमचं काम आम्हाला करू द्या. मग एक एक करून सगळंच काही बाहेर आलेले असतात. आता श्रावणीला पकडून आणलेलं असतं शुभूने आणि बाहेर बाकावर येऊन ते बसतात. श्रावणी खूप घाबरलेली असते, बाबांना बरं वाटतं की नाही बाबा कधी शुद्धीवर येणार. आता टेन्शन मध्ये असते आणि विचार करत असते. शुभू मात्र तिच्याकडे एकटक बघत थांबलेलं असतो. तो मॅडम श्रावणी पटकन शुभूला पकडते आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. इकडे आता शोभाने मोबाईलला बातमी बघितलेली असते की विश्वंभर साहेबांवर हमला झालाय, जीव घेणा. अण्णा आणि आई जेव्हा ऐकतात तेव्हा पळतच येतात. काय, विश्वंभर साहेबांवर हमला, हो ग बघ की बातमी. अण्णा आता मोबाईल घेतात आणि बातमी बघायला लागलेली असतात. दोघंही खूप घाबरतात. केला, काय केला, कसं झालं आम्हाला काहीच माहित नाहीये, फक्त त्यांना आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं एवढं माहिती. अण्णा घाबरलेली असते. अरे बापरे, दोघं पण बरे आहेत ना ग. आई आता रडायला लागलेली असते. काही झालं तर नसेल ना ग आई, आम्हाला खरंच काही माहित नाहीये, जेवढं वाचलं तेवढं तुला सांगितलं. तर रडायला लागलेली असते. माझ्या शुभूला तर काही झालं नसेल ना व आई, नाही माहिती ना ग, का वेड्यासारखं करतीये तू, तिथे गेल्याशिवाय काहीच कळणार नाहीये. म्हणते, बघतो आम्ही, सर्च करतो, तुला सांगतो, थांब जरा. ठेवते मीडिया फिडिया, आधी शुभूला फोन लावतो, तू आधी शांत बस बरं आई. आता विचार करायला लागलेले असतात, असं कसं साहेबांवर हमला झाला. नंतर व्हायचं तर काही डाऊन असेल ना, साहेबांचा जीव घेण्यापर्यंत मज्जल गेलीये तिची आणि ती बाई काहीही करू शकते. अण्णांना चांगलंच माहिती असतं. अण्णा आता मनातल्या मनात विचार करतात आणि आता घाबरलेले असतात. शुभूचा फोन वाजलेला असतो. शोभाने फोन लावलेला असतो शुभूला. ताईचा फोन, ताईने कशासाठी फोन लावलाय, ज्या लोकांना कळायला वाटतं. ताईडे बोल, हॅलो शुभू, तू कसा आहेस, बरा आहेस ना. घाबरलेली असते. शुभू बाळा तू कसा आहेस रे, काही झालं नाही ना, सगळं व्यवस्थित आहे ना. आई फार पॅनिक झालेली असते आणि खूप काळजीने शुभूशी बोलत असते. शुभू म्हणतो, आई काहीच झालेलं नाहीये, जरा शांत होती का. मी ठीक आहे, फक्त साहेब आणि स्वीटीवर उपचार चालू आहे, बाकी कुणालाच काही झालेलं नाहीये. म्हणते शुभू, आम्ही येतो, अजिबात येऊ नका, कशाला येऊन इथे हे करताय गोंधळ. आल्यावर पोलीस आतमध्ये सोडणार नाही आणि बाहेर कार्यकर्ते आणि पत्रकारांचा असा मोठा गोंधळ आहे की तुम्हाला आतमध्ये येणं शक्यच नाहीये. तिच्या घरच्या लोकांना सांग आणि तुम्ही तुमची काळजी घ्या, आम्ही व्यवस्थित इकडे, आणि त्या लोकांना पाठव इकडे हॉस्पिटलमध्ये. आई म्हणते, हो लगेच जाऊन सांगते, मी पाठवते त्यांना. म्हणते स्वीटीच्या आईला निरोप द्यायला लावलाय, मी स्वीटीच्या आईला जाऊन लगेच सांगून येते. आई रडत रडतच चाललेली असते आता मीनाक्षीला सांगण्यासाठी की हॉस्पिटलमध्ये जा पटकन, स्वीटीला गरज आहे तुमची. त्या अण्णा आम्ही पण जातो. अण्णा म्हणतो, हो हो जा. आता शोभा सुद्धा गेलेली असते अगदी घाईने. त्या मुली एकत्र आलेले असतात. ते म्हणतात, तो विश्वंभर वाचलाच कसा, तो वाचणं अशक्य होतं, तो वाचलाच कसा. शुभू आणि श्रावणीनेच वाचवलंय त्याला, मला माहिती ना. तू नको काळजी करू, परत आपण काहीतरी करू, आत्ता मात्र तो वाचणार नाही. असा मूर्खपणा करून परत जमणार नाही. या बदल्याचं काय करायचं, बदला तर घ्यायचंच आहे ग, पण आता दुसऱ्या पद्धतीने. आता मात्र त्याची सिक्युरिटी अजून वाढलीये, त्याला काय कोणी सोडत नसतं एकटा. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या पाठी आता पोलीस लागलेत, पोलीस काय आपल्याला सोडणार नाही, त्यामुळे त्याच्यावर पलटवार करण्याला जाणार तर आपण अडकणार. आता मात्र स्वतः आपण लपून राहणं एवढंच सध्या करू शकतोय. आता मात्र पोलीस मागे लागलीत, आता शांत बसायचे आपण, आता जर गेलो तर अडकणार. मग काय, बदला ध्येय सगळं सोडून द्यायचंय का. बदला तर मी घेणारच आहे, मी मेले तरी चालन, पण त्याला मारणार म्हणजे मारणारच. त्या मुली माघार घ्यायला तयार नसतात, काहीही करून त्याला मारायचं, पण थोडं थांबून. आता सिक्युरिटी टाईट असणार आहे आणि त्याच्याजवळ कोणालाच जाता येणार नाहीये.
आता मात्र जास्तीची खबरदारी ते लोक घेणार. सगळ्यात महत्वाचं, सगळेच पुरावे नष्ट करत येणार आहे आपण, कारण पुरावे जर नष्ट केले नाही तर ते लोक सहज आपल्यापर्यंत पोहोचतील. कळतंय का? त्यामुळे आता खूप हुशार असतात. जे झालं ते झालं, प्लॅन फसलाय, पण आता पुरावे ठेवायचे नाहीये, पटापट सगळे काही पुरावे संपवायचे. पोलिसांच्या हातात काहीच लागता कामा नाही. चला पटापट कामाला लागा. त्यांनी काही कपडे वगैरे असतात, विश्वंभरचा मोठा फोटो असतो, बऱ्याच ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या आता जाळून टाकण्याचा निर्णय घेतलेला असतो. कारण कदाचित जर इथपर्यंत पोलीस पोहोचले तर पुरावा काहीच मिळतं कामा नाही. ते सगळं साहित्य एकत्र जमवलेलं असतं, आता रॉकेल टाकून ते सगळं जाळून टाकत असते. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचायच्या आधी सगळं काही व्यवस्थित, सगळं पुरावे नष्ट करायचे आणि इथून पळ काढायचं. आता सगळे पुरावे नष्ट करून झालेले असतात. एक दुसरी म्हणते मुलगी की आता काय करायचं, पुढे काय? आता सध्या तरी सगळ्यांनी गायब होणं सगळ्यात महत्वाचं आहे. सिम वगैरे सगळं तोडून टाकायचं आणि मोबाईल जरा बंदच ठेवायचा. आणि मी जोपर्यंत संपर्क करत नाही तोपर्यंत कुणीच कुणाला संपर्क करण्याचा प्रयत्न करायचा नाही. मोबाईल तर अजिबात वापरायचा नाही. आता मात्र तिने सगळ्यांना सावध केलेलं असतं. पोलीस आपल्यापर्यंत काहीही करून पोहोचण्याचा प्रयत्न करतील, पण आपण काहीच पुरावा ठेवायचा नाही, म्हणजे ते आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. संपर्क करायचा प्रयत्न करायचा नाही. आत्ताच सांगते, मला जर हवं असेल तर मी तुमच्याकडे डायरेक्ट येईन. सावधान राहायचं. एकमेकांबरोबर काही संपर्क करायचा आणि नाव तर अजिबात घ्यायचं नाही. एकमेकांची नावं सुद्धा घ्यायची नाही, नावं सुद्धा बदलून टाका. त्याची वाट कशी लावायची ना, मी बघतेच की. जे काही करायचंय ना ते मीच करणार. तुम्ही कुणाच्या संपर्कात येऊ नका आणि स्वतःची नावं सुद्धा आता विसरून जा. आता त्या विश्वंभरची वाट कशी लावायची तुम्ही बघाच. मात्र साहेब शुद्धीवर आलेले असतात. लगेच नंदा त्या पळत पळत आलेली असते. विश्वंभर कसं आहेस, बरा आहे ना रे तू? विश्वंभर शुद्धीवर आला, अंबाबाई पावली अशी काही नाटकं करत असते ही नंदा अक्का. जणू काही विश्वंभरवर फार हिला प्रेम आहे, खूप काळजी अशी दाखवत असते. नंदा अक्का मनातल्या मनात म्हणते आता परत रडायला लागणार, आलाय हा शुद्धीवर. अक्का आता लगेच सुरू झालेली असते ड्रामा करायला. काय गोंधळ झाला तुला काय सांगू विश्वंभर. 3 मुली आल्या आणि काय त्यांनी केलंय, बापरे, भयान अशी परिस्थिती केली होती बघ. अशी काय ही सांगायला लागलेली असते की थांबायचं नाव घेत नाही नंदा अक्का. आत्या म्हणते मी तुला सोडून गेले नाही, तुझ्यापासून मी हल्लेच नव्हते अजिबात. मी तुला काही होऊच देणार नव्हते रे. त्यातनं श्वास कोंडल्यासारखं झालं ना, मग मला बाहेर जायला लागलं बघ. मुली निसटून गेल्या रे. म्हणतात नंदा अक्का कशासाठी केलं, स्वतःच्या जीवाला काही झालं असतं तर कशाला माझ्यासाठी तू जीव धोक्यात घातला. नंदा अक्काला ओरडतात, कशासाठी केलं एवढं, असं काय बोलतोय विश्वंभर. अरे माझा जीव कुठून आणि तुझा जीव कुठून, तुझा जीव धोक्यात होता, मला तुला वाचवायला नको आणि असं काय म्हणतोय विश्वंभर तू. अरे बॉम्बचा रिमोट त्या पोरींच्या हातात होता. लगेच स्वेटीने सुद्धा चांगली फाईट केली बरं. आणि मी पोलीस सिक्युरिटी सगळी तुझ्या पाठीमागे ठेवली. लगेच माझ्या भावाला बाहेर काढायचं आणि लवकरात लवकर त्याला त्या मुलींच्या तावडीतून सोडवायचं. इतकं काय आता पुराण गात असते ही आत्याबाई. एकही गोष्ट केलेली नसते आणि फार मोठेपणा मिरवत असते साहेबांच्या समोर. आता हे पृथ्वी काका, श्रावणी, शुभू सगळे बघत बसलेले असतात की म्हातारी किती खोटं बोलते आणि किती ड्रामा करते. यातली एकही गोष्ट तिने केलेली नसते, पण इतका मोठेपणा मिरवत असते की कमाल. मात्र शेवटपर्यंत तुझी जवळ होत्या. हे म्हणतात मी संकटात असताना शुभू मला सोडून जाऊ शकत नाही, उगाच काही सांगू नको. शुभूने मदत केली ना. बॉम्ब डिफ्यूज कुणी केला. नंदा अक्का तुला काय विचारतोय, बॉम्ब डिफ्यूज कुणी केला. लगेच नंदा आत्याची बोलती बंद झालेली असते. एक सुद्धा शब्द बोलत नाही, कारण श्रावणीने केलेलं असतं आणि श्रावणीचं कौतुक ती कसं करणार ना. तिची तोंडात मारल्यासारखी अवस्था झालेली असते आणि तिचं थोबाडच बंद होतं. बॉम्ब स्क्वॉड बोलवलं होतं मी. शुभू म्हणतो साहेब श्रावणी मॅडमने. श्रावणी लगेच शुभूचा हात पकडते. म्हणतात काय म्हणालास तू शुभू. नाही साहेब काय नाही, तुम्ही आराम करा साहेब काय नाही. शुभू काहीतरी गैरसमज झालाय रे. नंदा अक्का म्हणते अरे तेच म्हणायचंय त्या मुली होत्या कोण आणि तुझ्यावर कसा जीव घेणं हमला केला. अरे काहीतरी गैरसमज झालाय, खालच्या लोकांनी काहीतरी घोटाळा केलाय आणि त्यांना असं वाटतं की मीच सगळं काही केलंय. बघू त्यांचा आपण गैरसमज काढूया. मुलींची नावं नाहीये, काही ओळख सुद्धा नाहीये आपल्याकडे. ते चेहरे दिसतील पण वायर आधीच कोणीतरी कापलं, त्यामुळे त्या पोरींना आपण शोधू शकत नाहीये साहेब. त्यात महत्वाचा त्यांच्यातला एक माणूस आपल्याकडे सिक्युरिटी म्हणून होता महिन्यापासून. कलेक्टर आलेले असतात आता आणि म्हणतात हॅलो सर. बुके देतात हातात. कुणी पाठवलाय, रुद्र प्रताप गायकवाड सरांनी पाठवलाय स्पेशल तुमच्यासाठी. 2 दिवसात कोल्हापूरमध्ये ड्युटी जॉईन करणार आहे आणि मग आल्यावर पहिल्यांदा तुम्हाला भेटणार आहे साहेब. धन्यवाद सांगा. साहेब म्हणतात पृथ्वी. तर म्हणतात चला आता सर्वांनी बाहेर जा, त्यांना आरामाची गरज आहे. जे टेस्ट करायचे तेवढे टेस्ट करू द्या. आत्या म्हणते विश्वमन बाहेर आहे बरं, मी काही लागलं तर सांग. काका म्हणतो की चल नंदा अक्का बाहेर. शुभू आणि श्रावणी बाहेर आलेले असतात. शुभू मार चिडतो. काय कौतुक केलं त्या नंदा आत्याने आणि तू केलंय हे सगळं का सांगू दिलं नाही. आत्या नेहमीच असं करते, त्यात वेगळं काय. मॅडम मला फार राग आला होता आणि मी बोलत होतो, मला बोलू दिलं नाही तुम्ही. मला फरक पडतो. मेहनत तुम्ही घ्यायची आणि वा कुणीतरी दुसऱ्यानेच घेऊन जायची, असं चालणार नाही. असू दे रे, काही फरक पडत नाही. त्यांना कळून चुकलं असं तुमचा किती जीव आहे त्यांच्यावर. दुसरं कोणी सांगून मी काय हे त्यांना कळायला नको. बाबांनी स्वतः अनुभवायला हवं की मी किती प्रेम करते त्यांच्यावर. केलेलं असतो. आता श्रावणी तिथे एकटीच थांबलेली असते.
स्वीटी आता शुद्धीवर आलेली असते आणि आधी शुभू शुभू असंच नाव घेत असते. स्वीटीच्या घरचे आलेले असतात, आई आलेली असते, भाऊ आलेला असतो. स्वीटीला बघून त्यांना फार वाईट वाटतं. कसं आहे शुभू, बरा आहे ना, काही झालं नाही ना. तर आता स्वीटीला झोपायला लावतात. जरा शांत बसा, शुभूने वाचवलंय तुला, बघितलं ना, शुभूचं सुद्धा प्रेम आहे, मनातून मला बायको मानतो ग तो. तिने आता गैरसमज करून घेतलेला असतो. मला बायको जो मानत नसतं तर का वाचवलं असतं. त्या हॉस्पिटलमध्ये इकडे तिकडे फिरत असते. विक्रमला फोन लावलेला असतो. इतक्या दिवसांनी फोन लावला आणि ते पण रातच्याला. विचार काय आहे. विक्रम घाडगे पाटील, जरा शुद्धीवर या, गोटेपणा बंद करा आणि मी जे सांगते ना ते जरा लक्ष देऊन ऐका. मॅडम सॉरी ही तरी मोठा असा प्लॅन केलेला असतो नंदा अक्काने. विश्वंभर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे तेच लगेच तिने पुढचा प्लॅन तयार केलेला असतो. विक्रम घाडगे पाटलाला हाताशी धरलेलं असतं. काही समजत नाही हो. नंदा आत्या म्हणते काय हो, डोकं काम करत नाही का, डोकं बंद पडलं की काय. विश्वंभरच्या मुलीने श्रावणीने 1 लाखाच्या चेकचा गोंधळ घातलाय. प्रकरण पेटवायचंय आपल्याला. इलेक्शनच्या निमित्ताने सगळं काही मुद्दाम घडवून आणलंय विश्वंभरने असं वाटलं पाहिजे. अशी काहीतरी बातमी तयार करा. ना मॅडम, हे सगळं राजकारण तुमच्याकडूनच शिकलं पाहिजे. अस्सल राजकारणी आहात बघा. बंद झालेला असतो. आत्या म्हणते एका दगडात 2 पक्षी मारणार. त्या कोण होत्या माहित नाही, पण माझा मात्र फायदा करून दिला. बॉम्बने जर विश्वंभर मेला असता तर बरं झालं असतं, पण असू दे, जे व्हायचंय ते होणारच. जे काही होणार आहे ना त्याने विश्वंभरचीच गोची होणार आहे. इलेक्शनसाठी मुद्दाम विश्वंभरने हे घडवून आणलं असंच आता म्हणायचंय. इट मी हलवणार आणि सगळ्याचा राग श्रावणीवर काढणार विश्वंभर. वरून काढून टाकेन. इतकी पाताळ यंत्री बाई असते ही की भाऊ मरणाच्या दारात असताना सुद्धा आता तिची कारस्थान करणं सुरू झालेलं असतं. की झालं तरी नंदा अक्काच्या तावडीतून तिला कोणीच वाचवणार नाही. बिचारी बाहेर विचार करत एकटीच बसलेली असते की जे काही बोललेली असते त्या सगळ्याचा विचार करत असते. श्रावणी आमच्या भावनांशी खेळले आणि सगळ्यांचं यांनी वाट लावली आयुष्याची, फक्त आणि फक्त या विश्वंभरने. जी काय बोलली ती मुलगी सगळंच आता श्रावणीला आठवत असतं आणि प्रत्येक तिच्या बोलण्यावर श्रावणी विचार करत असते. ती का म्हटली, तिच्या मनात एवढं काय साठलं होतं, बाबांनी केलंय तरी काय. श्रावणी म्हणते त्या मुली कोण होत्या, काय होत्या, त्यांच्याबद्दल माहिती काढायलाच लागणार आहे आणि मी काढूनच राहणार माहिती. लगेच विक्रम घाडगे पाटलाने व्हिडिओ बनवलेला असतो आणि लगेच व्हायरल केलेलं असतं. लक्षात घ्या, सगळं काही विश्वंभरने जाणून बुजून केलेलं प्रकरण, लोकांची सिंपती मिळावा ना यासाठी केलेलं प्रकरण आहे. एवढं काय लगेच गांभीर्याने घेऊ नका. श्रावणीचं नाव मध्ये घेतलेलं असतं. श्रावणीने त्या मुलीला 1 लाखांचा चेक दिला. तिच्या मागे जो गुन्हेगार लागला होता तिने 1 लाखांचा चेक घेतला आणि त्या पोरीला जीवच मारलं. 1 लाख रुपये दिले होते त्या विश्वंभरच्या पोरीने म्हणजे श्रावणीने. 1 लाख रुपये घेतले आणि त्याच्यावरच हमला केला. कसं शक्य आहे. सगळं काही नाटक आहे बघा. 1 नंबरचा तो षडयंत्र करणारा माणूस आहे विश्वंभर. सगळं काही नाटक करतोय फक्त आणि फक्त इलेक्शन डोक्यावर आहेत ना म्हणून. विक्रम आता विरोधक म्हणून काहीही बोलत सुटलेलं असतो. विश्वंभर राजे शिर्के यानेच केलंय आणि यानेच सगळं घडून आणलंय. आलंय का तुमच्या ध्यानात. आता मात्र शुभूने आणि श्रावणीने बघितलेलं असतं ते. अहो पाटील साहेब, एवढा मोठा हमला झाला, ऐन वेळेला बॉम्ब डिफ्यूज केला, नाही तर डिफ्यूज द बॉम्ब होत नव्हता तर आज काय साहेब दिसत नव्हते आणि तुम्ही म्हणताय की मुद्दाम केले. काय बोलताय तुम्ही. जीव गमवावा लागला असता आणि तुम्ही म्हणताय की नाटक. वाटतंय नाही, नाटकच ते. खराब होती, पोलिसांची सिक्युरिटी टाईट होती, बरोबर. एवढ्या टाईट सिक्युरिटीतून कशा आतमध्ये गेल्या, कुठे आलं का हाताला. नाही, नंबरचं नाटक होतं सगळं. हा घाडगे पाटील परत सुरू झालाय आता. शुभ म्हणतो अगं त्याला कुणीतरी आयडिया दिली असणार आहे, तो मनाने डोकं वापरणार नाही किंवा त्याला बुद्धीच नाहीये तेवढी. सगळ्यामुळे बाबांची बदनामी होती. शुभू, कळतंय का तुला. म्हणजे इमेजवर काहीच परिणाम होणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅडम. तेवढ्यात पृथ्वी काका आलेला असतो. शुभू, श्रावणी भैयाला इतक्यात डिस्चार्ज मिळणार आणि आपण त्याला घरी घेऊन जाऊ शकतो. काय बरं झालं बाबा, एकदाच बाबा घरी येतील सुखरूप. पृथ्वी काकाला फोन आलेला असतो. तेवढ्यात काय पृथ्वी काका म्हणतो तुम्ही या पुढे, मी फोन घेतो तोपर्यंत. हो म्हणतो श्रावणीला सगळं आणि सगळं आत्या साहेबांनीच केलंय, मला 100% खात्री आहे. श्रावणी घडवलंय का, आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे. शुभू आता साहेबांच्या जवळ सगळेच आलेले असतात कारण साहेबांना आता सोडवून घरी न्यायचं असतं. आणि आता साहेबांशी बोलायला लागलेली असते. बाबा असं म्हणते की लगेच साहेब इन्स्पेक्टरशी बोलत असतात. तुमचा तपास कसा आहे, कुठपर्यंत आला, काही क्लू हाती आलेत का. मुली कोण काय काहीच कळत नाहीये साहेब. मुलींना चेकचे पैसे मिळाले नसते तर तो अटॅक त्यांनी केलाच नसता साहेब. मुलींची फायनान्शियल कंडिशन फार वाईट आहे, त्यामुळे त्यांनी एवढा मोठा अटॅक घडवून आणलाच नसता. 1 लाख रुपये हातात मिळाले म्हणून त्यांनी सगळं काही केलंय बघा. त्याच पैशाचा वापर करून माझा जीव घ्यायला निघाल्या होत्या. वा, भांडण, विरोधी पक्ष काय नेमकी अजून काही माहित नाहीये, तपास लावतोय आम्ही. तर पाहता पैसा हे कारण असू शकतं. इथून केस चेक इन केस झालाय, आरोपी सुद्धा त्याच एरियातले असावेत असा आम्हाला जरा अंदाज आलाय. म्हणतात इन्स्पेक्टर साहेब कसून चौकशी करा, काही लागलं तर मला सांगा, मी हवी ती मदत करेल. हो साहेब, तुम्ही तुमची काळजी घ्या, आम्ही तपास अगदी जोरात करतोय. का लगेच सुरू झालेली असते. विश्वंभर, मला काय बोलू आणि काही नाही, काही कळत नाहीये. ही पोरगी माझे बाबा करत असते. आज जर हिने चेक दिला नसता, त्या मुलींना पैसे मिळाले नसते आणि एवढा मोठा हमला तुझ्यावर झालाच नसता. म्हणजे एकंदरीत सगळं काही जे झालंय त्या श्रावणीमुळे झालंय. तुला कळतंय का.
इने जर 1 लाख रुपये दिले नसते तर आज तुझ्यावर हल्ला होतच नव्हता. त्या साहेबांच्या समोर मुद्दाम त्या श्रावणीला बोलणे बसवत असते आणि हिच्या पराक्रमाला थकली. बाबा तुला काय करायचे ते तूच कर आता. म्हणतात झालेल्या प्रकारामुळे तुला दिलेली शिक्षा विसरलो असं नाही. शिक्षा चालूच आहे तुझी. 1 लाख रुपये नाही जमवले तर शुभूची असिस्टंट तू नसशीलच, पण आमचं लक्षात ठेवायचं हे तोंड मला पुन्हा दाखवायचंच नाही. शेवटची संधी आहे तुझ्याकडे. त्याला फार आनंद झालेला असतो. हो तो एवढी मोठी रक्कम 2 दिवसात कशा आणतील त्या? काय बोलताय तुम्ही? ती ठरवेल, तू नको ठरवू शुभू. दुसऱ्या दिवशी आता सकाळी सकाळी शुभू काहीतरी डायरीमध्ये वाचत असतो आणि गुपचूप आलेली असते श्रावणी. मिठी आलेली असते आणि शुभूच्या मागे येऊन अशी उभी राहते. गुपचूप घट्ट अशी मिठी मारते शुभूला स्वीटीला असं वाटत असतं त्याने माझा जीव वाचवलाय म्हणजे तो माझ्यावर प्रेमच करतो. अगदी गैरसमज झालेला असतो या स्वीटीचा. माझा प्रिन्स चार्मिंग. स्वीटे काय करली कळते का तुला? वेडबीड लागलाय काय ग? फिरलाय काय ग? फिरलाय ना डोसकं तुझ्या प्रेमात रे शुभू. स्वीटे आधी सांगितलं माझ्यापासून लांब राहायचं, अजिबात जवळ येत जाऊ नको. तुझ्या मनात माझ्यासाठी प्रेम आहे होय की नाही खरं सांग. स्वप्न बघितलं काय ग? स्वप्न तर रोज बघते रे. त्यांच्या समोर दाखवून पण दिलं, जीव जो वाचवला. बरोबर आहे ना? तेच बडबडतीये. स्वप्न बिप्न नाही, जागेपणे सगळं सांगतीये. तुला वाचवलं ना त्याला प्रेम नाही म्हणत, त्याला माणुसकी म्हणतात. तुझ्या जागेवर कुणी जरी असतं तरी मी वाचवलंच असतं. तर करत बस इथं माझं डोसकं खाऊन टाइमपास करू नको. चल निघ. शुभू करता करता शुभू निघून गेलेलं असतो. ते आलेली असते आता स्वीटीकडे. मुद्दाम ही स्वीटीला दुसऱ्या दिशेनेच जाण्याचा प्रयत्न करत असते. अगं शुभू तुझ्यावर प्रेम करतो बरं स्वीटी. काल जाणवलं मला. फार घाबरलं होतं तू बेशुद्ध होती तेव्हा. नंदा आत्या मुद्दाम ही स्वीटीला सांगत असते जेणेकरून ही आता शुभूच्याच मागे लागणार. शुभूचा पाठलाग करणं सोडू नकोस. कसं सोडू नको? सोडायलाच लागणार. ती श्रावणी आहे ना भिंत बनून आमच्या दोघांच्या मध्ये. तू बिंदास तुला काय करायचंय कर स्वीटी. मी आहे की त्या श्रावणीला बघायला. श्रावणीला रस्त्यातून हटवणं एवढं अवघड नाही. प्रेम आहे शुभूचं तुझ्यावर स्वीटी. नाही तुला का वाचवलं असतं सांग बरं. की मॅडम प्रेम आहे म्हणून तर वाचवलं ना. हे थोडी तरी जागा आहे बघा. ती जागा कन्फर्म करायची असेल श्रावणीला हटवणं महत्वाचं आहे. कळतंय का तुला? काही करून तिला हटव. बघाच तुम्ही आत्यासाहेब मी श्रावणीची कशी वाट लावतो. लावणार आहे ग वाट? लाव ना. श्रावणीची वाट कशी लावते? लाव की. 1 लाख रुपये ते कसे करून सुद्धा उभे करणार. आपल्याला त्यांना ते पैसे उभे करूच द्यायचे नाहीये. कळतंय का? मग श्रावणीची वाट लागणार. आता स्वीटी आणि आत्याने ठरवलंय की श्रावणीला 1 लाख रुपये काहीही करून मिळू द्यायचे नाही. पृथ्वी काका आणि अपर्णा काकू इकडे चाललेले असतात वर. आता लगेच नंदा आत्याने बघितलेलं असतं पृथ्वीच्या हातात काहीतरी एनवेलप आहे. कदाचित ते पैसे असतील असं आता हिला शंका आलेली असते. पृथ्वी आणि अपर्णा चाललेत म्हणजे नक्कीच या पोरीकडे चालले असतील पैसे द्यायला. तिला टेन्शन आलेलं असतं काय करू आणि काय नाही. 1 लाख रुपये कसे मिळू मी 2 दिवसात? पर्यंत 1 लाख रुपये गोळा करायचे पण कसे? असं नाही केलं तर बाबा माझं तोंड बघणार नाही आणि असिस्टंट म्हणून सुद्धा ठेवणार नाही. काय करू मला कळतच नाहीये. फार टेन्शन आलेलं असतं श्रावणीला. काही करून पैसे उभे करायचे. काका आणि काकू आलेले असतात. किती जरी मोठी समस्या असली तरी काही ना काहीतरी मार्ग निघतोच ना ग श्रावणी. का टेन्शन घेतीये? त्या पैसे देशील शांत बसतीस का श्रावणी? सगळं होईल. साठीच तर आलोय ना तुझ्याकडे. अरे मग सांगा ना. मागच्या वेळेला तू मदत मागायला आली तेव्हा मी दिलीच नाही. आता मात्र मी ठरवलंय काका असल्याची जबाबदारी पार पाडायची आणि तुला मदत करायची. काकाने पैसे आणलेले असतात आणि श्रावणीच्या हातात देतो. टेन्शन घेऊ नको हे पैसे घे श्रावणी. आणि पैसे घेतलेले असतात आणि दोघांनाही थँक्यू म्हणते. काकू आई वडिलांसारखे असतात. तू आनंदात असली तर आम्ही आनंदात, तू दुःखात तर आम्ही दुःखात. तुला टेन्शन मध्ये आम्ही कसं बघू सांग बरं. ते आणि नोकरी वाचव. पगारातून थोडे थोडे करत सगळे पैसे परत देईल. आहे चूक मी केली आहे ना मग मी सगळे पैसे फेडणार. तर अपर्णा काकू म्हणते आपल्या देणं घेणं कधीपासून आलं ग? तुम्ही माझ्याकडनं पैसे परत घेणार असाल तर मी तुमच्याकडून पैसे घेणार आहे. पैसे परत करणार तू जेव्हा देशील तेव्हा. आता ठेव म्हणते. आता चेहऱ्यावर स्माइल येऊ द्या. टेन्शन मध्ये चांगली दिसत. श्रावणीच्या हातात पैसे असतात तेवढ्यात काय नंदा आत्या येते आणि तिच्या हातातले पैसे जोरात असे हिसकावून घेते. त्या आत्याने लगेच विश्वंभरला सुद्धा आणलेलं असतं आणि त्याला डायरेक्ट दाखवते की बघ हे श्रावणीचे पैसे. हे आता रागाने बघायला लागलेले असतात श्रावणीकडे. आता सगळ्यांनीच माना खाली घातलेले असतात. साहेब इतके रागाने बघत असतात श्रावणीकडे की बस. आता मित्रांनो साहेबांचा गैरसमज होणार का की काका आणि काकू काहीतरी कारण सांगून श्रावणीला वाचवतील? बघू आता नंदा अक्काने जो प्लॅन केलाय तिचा प्लॅन वर्क होणार की काका काकू श्रावणीला वाचवणार? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.